नवनीत राणा यांच्यामुळे सतत चर्चेत राहणाऱ्या अमरावती मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे। राणा यांच्या विरोधात दिनेश बुब यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। लोकांच्या हितासाठी निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार दिनेश बुब यांनी केलाय। तर अमरावतीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं अशी विनंती नवनीत राणा यांनी केली। बच्चू कडू यांना प्रहार संघटनेतून नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बुब यांना त्यांनी उमेदवारी दिली, त्यामुळे अमरावतीमध्ये यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। नवनीत राणा यांच्यामुळे सतत चर्चेत राहणाऱ्या अमरावती मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे। राणा यांच्या विरोधात दिनेश बुब यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। लोकांच्या हितासाठी निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार दिनेश बुब यांनी केलाय। तर अमरावतीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं अशी विनंती नवनीत राणा यांनी आमदार बच्चू कडू यांना केली। ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब यांच्या प्रहार संघटनेत प्रवेश केला। 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर दिनेश बुब यांचा दर्यापूरमधून पराभव झाला होता। सर्वच पक्षात दिनेश बुब यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत, तर त्याचं काम ही सामाजिक क्षेत्रात जास्त आहे। अमरावतीतील हिंदी भाषक मतांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे, त्यांनाच बच्चू कडू यांनी उमेदवारी दिली आहे।